टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पहलगाममधल्या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे। सत्तेतल्या पक्षांनी आणि विरोधातल्या पक्षांनी देखील हा बंद पुकारलेला आहे आणि ह्याला सध्या तरी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय असं म्हणायला लागेल। कारण मी सध्या हे अनंतनाग या शहरामध्ये जिल्हा आहे खरं तर हा जम्मू काश्मीरमधला आणि सगळी दुकानं या बाजारपेठेतली बंद आहेत आणि मोठा सशस्त्र जो पोलीस बंदोबस्त आहे तो संपूर्ण या बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी सिक्युरिटी जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। अनेक वाहनांचं चेकिंग जे आहे ते देखील केलं जात आहे। कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील काश्मीरमध्ये आहेत आपल्याला माहिती आहे आणि श्रीनगरमधून ते आज जे पहलगामच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले होते त्यांची त्या जखमींची विचारपूस देखील करणार आहेत। हे आपण पाहतो ही दृश्य म्हणजे शासकीय गाडी पण आहे आणि खाजगी गाडी देखील आहे सुरक्षा रक्षकांच्याकडे। अशा पद्धतीने ही गस्त घातली जाते। समोर या चौकात आपण पाहतोय दिल्ली म्हणजे माफ करा जम्मू काश्मीर पोलीस तर आहेतच, मात्र त्यांच्यासोबतच CRPFचे जवान जे आहेत किंवा भारतीय लष्कराचे जे जवान आहेत त्यांना देखील तैनात करण्यात आलेलं आहे। सगळी दुकानं पूर्णपणे बंद दिसतात। एकही शटर आपल्याला खरं तर या ठिकाणी उघडं दिसत नाही। त्यामुळे सध्या तरी अनंतनाग असेल किंवा पुलवामा असेल या भागामध्ये पहलगाम भाग असेल या भागामध्ये सध्या तरी बंदला मोठा प्रतिसाद मिळतोय। पण पर्यटक अजूनही अनेक ठिकाणी अडकलेले आहेत। त्यांना देखील बाहेर काढण्याचं एक मोठं खरं तर आव्हान जे आहे ते प्रशासनासमोर असणार आहे। प्रामुख्यानं इथले स्थानिक टॅक्सी चालक जे आहेत त्यांनी मात्र निर्णय घेतला आहे पहलगाममधून जम्मू काश्मीरमधल्या कुठल्याही शहरामध्ये जर त्यांना जायचं असेल तर मोफत गाडी देण्याचा देखील निर्णय जो आहे तो इथल्या टॅक्सीच्या चालक मालक संघटनेनं घेतलेला आहे। आत्ताही आपण पाहतोय काही स्थानिक हे रस्त्यांवर येताना दिसत आहेत, मात्र जशा पद्धतीनं संचारबंदी लावलेली असते तशा पद्धतीचं हे चित्र संपूर्ण या अनंतनाग शहरामध्ये सध्या तरी पाहायला मिळतंय। त्यामुळं हा बंद म्हणजे बंद पुकारून एक प्रकारे निषेध तर केलेलाच आहे। कारण पर्यटकांवर थेट पहिल्यांदाच खरं तर इतक्या वर्षांमध्ये अशा पद्धतीनं हा दहशतवादी हल्ला झालेला आहे। त्यामुळं या सगळ्याचा बदला आता सरकार घेणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अनंतनाग, जम्मू काश्मीर।